आणि महानगरपालिकेकडून संभाजी महाराजांचा पुतळा त्रिकोणी बागेमध्ये बसवण्याची परवानगी देण्यात आली आहे। पुतळा सांगली शहराच्या मुख्य चौकातच बसेल अशी मागणी आहे। संभाजी महाराज प्रेमींची ही मागणी आहे। मागणी पूर्ण न झाल्यामुळे पुतळा हा मध्यरात्री चौकात बसवला। आज आम्ही पोरापोरांनी पुतळा बसवलेला आहे आणि नगरपालिकेने जो जागेचा प्रस्ताव मांडलाय तो आपल्याला काही मंजूर नाही आहे, म्हणून आम्ही पुतळा बसवलाय। नगरपालिकेने जी जागा दिली ती कॅन्सल करायला पाहिजे, आपली ही इच्छा आहे। तर ती जागा कॅन्सल नाही केली तर मी आणि पुतळा बसवणार, काढला तर मी परत पिटवून घेणार, पण मी पुतळा जर त्या बागेत बसला तर मी काहीतरी करून घेणार आणि मी महानगरपालिकेला जबाबदार धरणार। आयुक्त साहेबांनी आणि राहुल रोकडे साहेब, महत्वाचं म्हणजे राहुल रोकडे साहेबांनी, कारण का त्यांना सुद्धा माहिती होतं मी निवेदन किती दिल्यात। त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की आम्ही बागेत आमचं म्हणणं मांडायला पाहिजे होतं। आम्ही 15 ते 16 निवेदन दिलेत। आंदोलकांच्या म्हणण्याप्रमाणे संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महानगरपालिकेकडनं तिकोनी बागेची जागा ठरवण्यात आलेली आहे। पण आंदोलकांचं असं म्हणणं आहे की महाराजांसाठी तिकोनी बागेची जागा ही योग्य नाही, प्रशस्त भव्य जागा महाराजांसाठी असावी आणि त्यासाठी त्यांना आम्ही पर्यायी काही जागा असल्याचं सुचवायला सांगितलेलं आहे। आंदोलकांचं आणि नगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही आता थोड्या वेळाने चर्चा करून यावर पुढील काही मार्ग शांततेत काढता येईल त्यासाठी प्रयत्न करत आहोत।